डोंगर खाली ठेवल्यावर डोंगर बोलू लागला, मारुतीराया माझं काय चुकलं, मला काय खाली ठेवताय, श्रीरामांचं काम करण्याकरता मला न्या. तो रडू लागला. मारुतीरायाने सांगितलं तुला देवानं तेवढा निरोप देतो, पण मला काही करता येत नाही, कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. ठरलं. आणि त्या डोंगराचं व्यथा दुःख मारुतीरायाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं. देवा एक असा डोंगर आहे बघा, तो बोलायला लागलाय, मला काय बी करून न्या म्हणतोय, त्याला जाऊन सांग मी पुढल्या अवतारामध्ये कृष्ण परमात्मा होणार आहे, मी तुला उचलून धरतो, तोच डोंगर गोवर्धन. 3 आणि त्याच दगडाचा वापर केला कोणी? ज्ञानोबरायाने. समोर आलेला वाघावर बसून आला होता, चाबूक होता सापाचा, नाग सापानं वाघाला मारत होता. बसणारा किती किती मोठा ताकदवान असेल, ज्याचं वाघ ऐकतो, ज्याचं साप ऐकतो, ज्याचं मृत्यू ऐकतो. 1400 वर्षे जगलेला म्हातारा होता, 1400 वर्षे. काही काही म्हाताऱ्या माणसांनी जड झालंय, आता नेलं तर बरोबर बघा, काय राहिलं नाही हो का. माझ्या बरोबरची सगळी गेली. काही जणांना असं वाटतं माझ्या बरोबरची सगळी गेली, काय जीव गमना हो, देवाने नेल्यानं बरं होईल. काही लोकांना असं वाटतं आता काय आहे बघा, मीच करून आणलेला सोना मला हिंगडना झाल्या, काय करायचं. चर्चा चालू असते की नाही, जाऊ दे आणि जरा खाली येऊ मागा येऊ. एक म्हातारी ह्या म्हातारीला खुणवायला लागली, बघा का तुझं कसं काय काय हाय, ते भाड्या बैल झालाय, काय राहिलं नाही म्हणे. तुझ्या जावयाचं कसं, ते देव माणूस आहे, जावयाकडे जायचं काम नाही, नाल फळ त्याचा का. माझी लेक कसं सांगल तसं वागतोय, म्हणजे लेक कसं सांगल तसं वागतोय किंवा देव, आणि सून कसं सांगल तसं वागतोय लोक किंवा बैल, जर्शी काय जवारी. अरे बाबा तो बैल बी नाही बापडा चांगला हया, टाकी आण म्हटलं की आणतोय, चल म्हटलं की गावाला जातोय, हा लई चांगला बापडा, कशी ताब्यात ठेवल्या, त्याच्याकडे दागिने जास्त का हिच्याकडे दागिने जास्त, ह्या माऊलीकडे दागिने जास्त आहे, त्याची कवा लग्नातली अंगठी एकूण खाल्ल्या तवाच काय राहिलं नाही. जाऊया चला मागं जाऊ. तरी मी मालक म्हटलं की हरकत आहे, आमच्या मालकांचं काम लय दांडव, पाण्याचा तांब्या चहाचा कप दिलं की नाही, आमचं मालक म्हणतात आमच्या मालकींचा स्वभाव लय चांगला, सोडा ते कोणाला जमणार नाही, का देता ये ह्याला कवा कळलंय. बैल घरात बसू नये, लगेच कामावर जावं. चला 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 मागे चला मागे चला. म्हणून एक ध्यानात येतं का बघा, हे भाग्य नाही, देव कृपा करणं हे भाग्य. संतांचं दर्शन झाल्याबरोबर भाग्याला उजाळा मिळाला. धन्य भाग्य रावणाचे, त्याला देणे ते शंभूचे एक. धन्य भाग्याच्या जन्मल्या संसारी, त्यांच्या मुखी नित्य काळ वेळ आली. आता डोंगर तयार झाला. ज्ञानोबरायांनी काय केलं, समोर येताना वाघावर बसून येतोय, काय केलं, अशा निर्जीव भिंतीला चालवलं. आम्हाला बी म्हणतात लोक, होय का, माळकरी लई झाली का, माळकरी लई झाली, खरी एकटा बी कोण भिंत चालवला नाही. चालवल चालवल खरं तू चांगली व्हायला पाहिजे, मग चालवल. पण हा विनोद सोडून द्या. वाघावर बसून आलेल्या व्यक्ती समोर निर्जीव भिंत निघाली. बळून बसा, हा झालं, हा ठीक आहे. कथा येतो किंवा माणूस बदल ना का, चॅनेल कसं बदल ना लागला असेल जीवाला, एकटाच कसं आहे. बहुतेक बायका बी त्यांना असं आले नाही तर काही लोक, मला नाही वाटतं आता ह्या कार्यक्रमाची आवड सगळ्यांना असल्याची गॅरंटी देता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तनात नाचल्याचा आनंद वेगळा आणि इतर ठिकाणी नाचल्याला आनंद वेगळा. 2च राजे आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले. बाई नाचली नसली पाहिजे, ती आई आहे ती बहीण आहे. शिवाजी राजा आणि संभाजी राजे. बाई नाचली नसली पाहिजे, आपली ती आई आहे. आणि होम मिनिस्टर करणारे गावागावात या लागल्या, वहिनी शिलाई मशीन बक्षीस आहे बघा. 10 निवडतात महिला, 5 निवडतात महिला. मग ह्यातली वहिनी कुठली चांगली जर डान्स केली, तिला शिलाई मशीन झालं. आमच्या गावात आलत ते, आणि एकटी वहिनी बघा लई नाचली. तिला जरा प्रॅक्टिस असेल माहेरात, नाचली असेल, तिची नाचली, शिलाई मशीन घेऊन घरला गेली बघा. खरं सकाळी 12 वाजेपर्यंत उठली नाही. का उठली नाही? आम्ही होय वहिनी तुम्हाला शिलाई मशीन लागली ना. आम्ही म्हटलं हो वहिनी तिथं काय, दादाच बहिरा, दादा का वहिनी कुठे शिलाई मशीन लागलं. वहिनी आता उठत नाही, संध्याकाळी उठणार मला. का
शिलाई मशीन जे घेऊन गेली ती घराकडं एवढं बडीवलं त्या दादानं नाच नाच आणि जरा नाच घरात येतं का बघा असं नाही दादा काय बोलणार अरे अरे काही इलाज नाही तर मोठं मशीन पाहिजे वाढवा की मला कसं विचार सगळं जण जेवणार आहे बरोबर हरी भाग्याचा म्हणून एक काही सूचना बरं का पेंटर काकाने सांगितलं महाराज या बरं का आपण आमची गल्ली बघा चांगले कीर्तन करू बरोबर आहे सगळं अनेक आनंदाचं तुम्हाला सांगायचं राहिलं बघा हे जे चाललंय बघा हे मोबाईल हे युट्यूबला भारत देशामध्ये फिरणार आहे कसं बसायचं कसं बघायचं कीर्तन ऐकायचं ज्याचं त्यांना ठरवायचं बरं काय जांभळ आल्या तरी मी ते ओढून घेतोय आणि अजून काय नाही आणि तुम्हाला सांगू का आनंदाची गोष्ट जांभळ यायचं कारण नाही का ट्रॅक्टर कुठे भरला आहे किंवा बापडा आता कवा टिपते कुणाला माहिती तो काय कंबर बांधून लागला किंवा गल्लीत काय नव्हते ते नवीनच आणल्यात तानाजी मामाचा कार्यक्रम आणला असतो ते आमचं नाचायचं आणला असतं मग यात्रेतल्या कमिट्यांनी विचार करायचा कमिटीतले लोक